मराठी नृत्य इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकणारी तसंच मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांच्या सुंदरी या सेलिब्रिटी कलाकारांच्या शोमध्ये निवड झालेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली नृत्यांगना कुमारी दीक्षा प्रमोद नाईक शुक्रवारी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच कुडाळमध्ये आली। यावेळी पत्रकार आबा खवणेकर यांनी कुडाळ रेल्वे स्टेशनवर नृत्यांगना कुमारी दीक्षा नाईक हिला पुष्पगुच्छ देऊन तिचं अभिनंदन केलं। नृत्यांगना कुमारी दीक्षा नाईक हिचं कुडाळ रेल्वे स्टेशन कुडाळ इथं हुमरमळा माजी सरपंच सौ अर्चना अतुल बंगे यांनीही भव्य स्वागत केलं। दीक्षा नाईकचं पहिलं पाऊल शुक्रवारी कुडाळ रेल्वे स्थानकावर पडताच चिमणी पाखरं डान्स अकादमीच्या सर्व टीमनं ढोल ताशांच्या नृत्याचा ठेका धरत दीक्षाचं स्वागत केलं। यानंतर उपस्थित सर्व महिलांनी औक्षण करत तिला शुभेच्छा दिल्या। चिमणी पाखरं डान्स अकादमीचे खजिनदार तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील भोगटे यांनी जिल्ह्यातील पहिली नृत्यांगना कुमारी दीक्षा प्रमोद नाईक हिला शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित केलं। कुडाळवासियांनी दिलेलं प्रेम आणि केलेलं स्वागत पाहून दीक्षा चांगलीच भावुक झाली, तर लेकीचं यश पाहून दीक्षाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले। सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांच्यासोबत काम करण्याचं माझं स्वप्न असून ते आज पूर्ण झालं असल्याचं दीक्षा नाईक हिनं यावेळी सांगितलं। तसंच आपल्या यशाचं सर्व श्रेय तिनं चिमणी पाखरं डान्स अकादमी आणि अकादमीचे संचालक रवी कुडाळकर सर यांना दिलं। चिमणी पाखरं डान्स अकादमीचे संचालक रवी कुडाळकर यांनी दीक्षाला संधी दिल्याबद्दल कोरिओग्राफर आशिष पाटील यांचे जिल्हावासियांच्या वतीने आभार मानण्यात आले। तसंच दीक्षाच्या आई वडिलांचे देखील कौतुक करण्यात आले।